नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी आमच्या घरी ओट्यावर बसलो आहे. तर पाणी थोडा वरसत होता, आता कमी झालेला आहे आणि उघडलेला आहे. तर तुम्हाला मी आता दाखवतो. इकडे आपण जाऊया खालच्या बाजूला आणि तिथं सीताफळीच्या झाडाला किती सीताफळं लागलेली आहेत ते मी तुम्हाला दाखवतो आणि आजूबाजूचा नेचर पण दाखवतो. तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. चला तर आपण आता जाऊया. हे पहा, इथं खुर्चीवर बसलो होतो आणि हे पहा लाईट पण आहे आणि तुम्हाला मी दाखवतो. हे पहा साईडचं नेचर आणि हे पहा कुंडीमध्ये आता हळद लावलेली होती, ती थोडी आता वाढलेली आहे. तर चला आता तुम्हाला मी इकडून साईडच्या ठिकाणाहून दाखवतो. तर पाऊस थोडा थोडा येतो, त्याच्यामुळे हे पहा इकडं पाणी जे आहे ते टपात पडतं आहे आणि इकडं टाकी भरत केलेली आहे. आंघोळीसाठी पाणी तेवढंच पडतं. तर हे पहा सीताफळीचं झाड आणि पाहूया त्याला सीताफळं किती आलेले आहेत. तर हे पहा तुम्हाला दिसत असतील इकडं आणि त्याच्यावरती पण आहेत दोन आणि इकडे पाहिले तर हे पहा इकडे पण आहेत, हे आहेत आणि इकडे मध्ये आहेत, त्या साईडला पण आहेत. लहान सीताफळ आहे तरीसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. हे पहा इथं पण आणि इकडे वरती पण दोन आहेत आणि त्या साईडला तर नाही दिसत आणि इकडे आहेत थोडे थोडे. हे पहा इथं निंबूचं झाड आणि इथं फणसीचं झाड, इकडे आंब्याचं झाड आणि हे पहा इकडं आळू लावलेला आहे. तर हे पहा इकडं हे आळू आणि हे खुटी कलम केलेले आंबे. तर हे पहा आणि हे बाकीचे आंबे आहेत ते अजून वाढलेले नाहीत. इकडे 13, हे पहा 13 म्हणजे आळू आणि हे पहा काजूचं झाड. तर आज घरी पण कोणी नाही आहे, मी एकटाच आहे. तर कंटाळा आला होता आणि बसलो होतो बाहेर, कारण घरचे जे आहेत ते कामाला गेलेले आहेत. आज मी नाही गेलो, थोडा पाय दुखतो. तर हे पहा इकडच्या साईडला झाडीचं राताळा आहे आणि तिकडे कोयचीचे झाड आहे मित्रांनो आणि इकडे मोगऱ्याचं झाड आहे. तिकडे पहा झुडूप आणि तिकडे थोडा मोकळा आहे आणि साईडला आंब्याची वाडी आहे आणि इकडे पाहिलं तर हे पहा हे जांभीचं झाड आहे. पेरू लाल आहे आणि हुंडी आणली होती ती आणि इकडे केळीच्या बियाचे थोडे झाडं आहेत आणि हे पहा तुळशीचं झाड. इकडे पाहिले तर सफेद गुलाब आणि हे पहा केळीचं झाड. इकडं तिकडे काही आंबे आहेत आणि इकडे वाळू ठेवलेले आहे विटांच्या आड दपून आणि हे पहा साईडला आंब्याचं नेचर. किती मस्त वातावरण वाटतंय. तर मित्रांनो, आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला 2 मिनिटाचा कमेंट करून नक्की सांगा आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.